कळंब गणेशवाडी येथील कॅनॉलच्या वरती शेतजमीन सर्वे नंबर 96/2, 96/4 व 96/6 या गटाची शासकीय मोजणी करण्यात आली। या शेतजमिनीच्या मोजणीसाठी हरिभाऊ बाबूराव भालेराव यांनी घोडेगाव येथे भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केला होता। त्यांचे बंधू नारायण बाबूराव भालेराव व सुरेश हरिभाऊ भालेराव यांनी सहमती दिली होती। त्यामुळे कळंब गणेशवाडी येथील कॅनॉलच्या वरती शेतजमीन सर्वे नंबर 96/2, 96/4 व 96/6 या संपूर्ण शेतजमिनीची शुक्रवार दिनांक 29 रोजी शासकीय मोजणी अधिकाऱ्यांनी मोजणी केली। या प्रसंगी सुरेश बाबूराव भालेराव, हरिभाऊ बाबूराव भालेराव, नारायण बाबूराव भालेराव, संजय सुरेश भालेराव, सागर हरिभाऊ भालेराव, संकेत हरिभाऊ भालेराव, सचिन नारायण भालेराव, किशोर निवृत्ती भालेराव, गणेश वसंत चिखले, अरुण सखाराम विश्वासराव व लगतचे इतर शेतकरी उपस्थित होते। या शेतजमिनीच्या मोजणीची माहिती देताना रोहिदास नारायण भालेराव बोलताना म्हणाले की नारायण, आपण आज दिनांक 29/11/2024 ह्या रोजी आपली सर्वे नंबर 96 मधील पोट हिस्से 96चा आपले हिस्से 96/4, 96/2 आणि 96/6 असे आपण मोजणीचा दावा केला होता, अर्ज। तर आजची मोजणी झाली, हद्द कायम झाली। तर त्यामध्ये 96/4 आपली हद्द कायम पूर्ण झाली, 96/2 कायम झाली। जे शेजारी सर्वे नंबर 96/6 त्यांचं नाव आहे म्हणजे जे हिस्सेदार आहेत अरुण सखाराम भालेराव, विश्वासराव, आणि 96/6 मध्ये नारायण बाबूराव भालेराव, सुरेश बाबूराव भालेराव आणि हरिभाऊ बाबूराव भालेराव यांचं क्षेत्र आहे 25 गुंठ 50 पॉईंट। आणि अरुण सखाराम विश्वासराव यांचं क्षेत्र आहे 25 गुंठ 50 पॉईंट। ह्या क्षेत्राचं आपल्याला चारही बाजू देता आलेल्या नाही आणि बाकीचे हे 96/6 त्याच्या लगत फॉरेस्ट खातं त्यांना पण आपण लेटर दिलं होतं, अर्ज पण, आणि त्यांना कॉलसुद्धा केला होता। मटके म्हणून कोणतरी आहेत, त्यांचा माझ्याकडे नंबर आहे, मी त्यांना कॉल केला होता। ज्यावेळेस आपण त्यांना ते नोटीस पाठवले त्यावेळेस नोटीसचा फोटो पण माझ्याकडे आहे, मोबाईलमध्ये ते फोटो काढून घेतलेला आहे। आणि त्या जो फॉरेस्ट खात्याचा अधिकारी आहे त्यांना आपण कॉलसुद्धा केलेला, त्यांना आपण 11चा टायमिंग दिला होता तरी फॉरेस्ट खात्याचं कोणीही आले नाही। आणि 96चं जे लेटर दिले त्यांचे बंधू उपस्थित नव्हते, त्यांचे शेजारी 4 मध्ये 4अ मध्ये संजय सखाराम भालेराव, त्यांना सुद्धा आपण लेटर दिलं होतं मोजणीचं, आपली मोजणी आहे म्हणून तुम्ही तिथं उपस्थित राहा, पण ते काही उपस्थित राहिलेले नाही आहे। आणि त्यांच्याच एक अजून 96/4अ मध्ये गीताबाई सखाराम विश्वासराव, त्यांना सुद्धा आपण लेटर दिलं होतं, ते सुद्धा उपस्थित नाही आहे। तर ज्यांना आपण लेटर दिले 96/4 आणि 1 ज्या साईडने जो सर्वे नंबर तुटतोय, ज्यांना आपण हे दिलं होतं नोटीस, ते हजर राहिलेत। त्याच्यानंतर 4/5/6 त्याच्या लगत जे बाजूला आहेत 96/7 त्यांना सुद्धा आपण अर्ज दिलेला। आता तुमचं नाव काय? माझं नाव रोहिदास नारायण भालेराव। आणि अर्ज कोणाच्या नावाने? अर्जदार आहेत हरिभाऊ बाबूराव भालेराव। ओके, त्यांना सहमती, ओके,
त्यांचे बंधू सुरेश बाबूराव भालेराव, त्यांचे मोठे बंधू हरिभाऊ बाबूराव भालेराव, ते हजर आहेत सगळे. हा ते बाकी सर्व हजर आहेत. जर 96चे 4 मध्ये मध्ये असं हे नारायण बाबूराव भालेराव, सुरेश बाबूराव भालेराव आणि हरिभाऊ बाबूराव भालेराव 96चे 4 मध्ये. आणि त्यांच्या लगत आहे गीताबाई सकाराम विश्वासराव, ती एक आपली मोजणी झालेली आहे. आणि 96चे 2ची एक झालेली आहे, ती त्यांना मंजूर आहे ना तिथं? हो ती त्यांना मंजूर आहे. तर तिथं आपलं क्षेत्र आहे 96-2 मध्ये, आपलं सॉरी 96-4 मध्ये. 96-4 मध्ये जे क्षेत्र आहे 12.50 नारायण बाबूराव भालेराव, सुरेश बाबूराव भालेराव, हरिभाऊ बाबूराव भालेराव आणि गीताबाई सकाराम विश्वासराव यांचं क्षेत्र आहे 12.50. ते आपले फाळणी 12 नाही आहे. नाही. त्यामुळं तो आपल्या तिथं ताबा आहे. त्यामुळे त्यांनी सर्वेरने आपल्या भूमी अभिलेखवाल्यांनी ते पूर्ण दोन्ही एकत्र तुम्ही पॉइंट दाखवले का आता? पॉईंट दाखवले. कोण साहेब होते? चारही बाजू साहेब होते सोबत? साहेब सोबत होते. आणि तसंच 96चं 2 त्याचं सुद्धा आपण तसंच केलं. जे एकत्र क्षेत्र आहे, एकत्र क्षेत्राचं आपण पॉईंट दाखवलेले आहेत. तर 96चं जे आहे आपलं 6 मध्ये विश्वासरावांचं क्षेत्र आहे 25.50 आणि आमचं जे क्षेत्र आहे तिथं आमचं क्षेत्र आहे 25.50 गुंठ. विश्वासरावांचं जे क्षेत्र आहे ते आमच्या 96-4 मध्ये 12 गुंठ आहे, पण तो अख्खा ताबा आपल्याकडे आहे. आणि जर 96चा 6 आहे तो अख्खा ताबा विश्वासरावांकडे आहे त्यांना. आणि जर फॉरेस्टमध्ये जर सर्वे जर केला, फॉरेस्टमध्ये साधारण 4 गुंठे जाते असं सर्वेअरचं म्हणणं आहे ना? सर्वेअरचं म्हणणं आहे. हां, म्हणजे त्या स्केलवरती त्यांनी काय असं दाखवलेलं नाहीये. स्केलवरती आम्हाला म्हणजे आहे. दाखवलं का अंदाजे पर्यंत क्षेत्र जातेच. फॉरेस्ट पर्यंत तुमचं तिथं फॉरेस्टच्या तिथं तुमचं क्षेत्र आहे. आणि तुमचा सर्वे नंबर हा 6चा इथून इकडं चालू झालाय. 4चं जे आपलं क्षेत्र आहे त्याला खिटून आहे 6. त्यामुळं 6चा आणि 4चा आणि 5 हेचं 5चा तर काय आपला मोजणीचा अर्जच नाही आहे. पण मग त्या फॉरेस्ट जे 4 गुंठ्याचं आहे त्याचं कसं काय आहे? त्याचा काही संबंध नाही ना, त्याचं काही हेच नाही ना. आता विषय असा होतोय का जे लगतच्या होते त्यांचं म्हणणे असं आहे का 96ची पूर्ण मोजणी टाकायची, म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे. जे आले होते हे त्यांनी मोजून न दिल्यामुळे जे लगतचे आले होते त्यांनी काही सहाय्य केल्या नाही. ते बोलले तुमचं हे आपण म्हणले एक काम करू 96 पूर्ण मोजू. 96 पूर्ण मोजायचं असं त्यांचं म्हणणं आहे. हो. ते म्हणजे काय म्हणतात की आमच्याकडे जास्त निघते किंवा त्यांच्याकडे जास्त निघते, त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? त्यांचं असं म्हणणं आहे फॉरेस्टच्या साईडला न निघता जो सर्वे नंबर 96चा 1 आणि 4 जो लाचचा पॉईंट दाखवलाय तो तिकडं अजून ओढ्यामध्ये निघायला पाहिजे. पण सर्वेअरने जो मधला 2 आणि 4चा जो मध्ये बांध आहे त्याच्यावरून त्यांनी तो पॉईंट दाखवलेला आहे. त्याच्यावरून त्यांचं ते क्षेत्र सर्वे नंबर बसतोय क्षेत्र. पण ते जे म्हणतायत ते की ते सध्या 96चं अख्खं क्षेत्र मोजायचं. ओके. आणि आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला कोणालाही अडवायचं नाही. जे शासनाच्या नुसार जे आमचे क्षेत्र आहे ते आम्हाला मिळावं एवढीच आमची विनंती.